नमस्कार. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, काल ज्या पद्धतीनं तुम्ही माझ्या सकाळच्या भोंग्याला प्रतिसाद दिला, अहो काय कमाल आहे तुमची मित्रांनो. 12 तासात 60,000 व्ह्यूज. हे तुमचं प्रेम आहे. असंच प्रेम ठेवा, म्हणजे मला सुद्धा तुम्हाला काहीतरी दररोज नवीन देण्यासाठी उत्साह वाढेल. मित्रांनो, आपल्याला धन्यवाद करून आजचा आपला सकाळचा भोंगा आपण सुरू करत आहोत. रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनलचा उपक्रम सकाळचा भोंगा. मित्रांनो, आपण महाभारत पाहिलेलं आहे आणि त्या महाभारतामध्ये कॅरेक्टर आहेत दोन, शकुनी मामा आणि दुर्योधन. दुर्योधन सारखं मामाकडे हट्ट करतोय, मामाश्री मामाश्री. भांजे, बोलो भांजे, तुम्हें क्या चाहिए भांजे? मामाश्री, मुझे पिस्तौल चाहिए मामाश्री. भांजे, डरने की कोई बात नहीं है भांजे. अमिताभ गुप्ता तो हपलाय आदमी है भांजे, मैं तुम्हें दिला सकता हूं भांजे. मामाश्री, लेकिन पुणे ग्रामीण में मुझे नकारा है भांजे. डरो मत भांजे. आप एक काम करो भांजे, तुम जहां रहते हो वहां का एड्रेस चेंज करो भांजे और सबको बोलो मैं पूना में रहता हूं भांजे. एड्रेस बदल दो, तुम्हें पिस्तौल तो आराम से मिल जाएंगी. लेकिन मामाश्री, मुझे 3 रिवॉल्वर चाहिए. 3? अरे भांजे, तू 10 भी बोला तो मैं दे सकता हूं भांजे. तेरा मामा जो यहां बैठा है भांजे. मित्रांनो, हे असंच घडलेलं आहे सगळं हागवणी प्रकरणामध्ये. म्हणून मी काल सांगितलं होतं की सुपेकर सुपात. अनेकांनी कमेंट्स मधून मला विचारलं ते जात्यात कधी येणार. मित्रांनो, तुमचं बोलणं आणि आपलं बोलणं खरं ठरलं. सुपेकर सुपातून जात्यात रात्रीच आलेत मित्रांनो. आता तुम्ही म्हणता जात्यात आले म्हणजे काय झालं? मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये येऊन घोषणा केली की त्यांची चौकशी होणार, त्यांचं अवतन होणार, सरकारी भाषेत त्यांना डिमॉनिशन केलं जाणार, म्हणजे त्यांच्या पदाचा दर्जा खाली केला जाणार आणि त्यांना एवढ्या मोठ्या पदावरून मुंबईला त्यांची बदली केली. आधी त्यांचे अधिकार काढून घेतले, जालिंदर सुपेकर साहेबांचे आधी अधिकार काढून घेतले आणि ही बातमी येत नाही तोपर्यंतच मीडियाच्या रेट्यातून, जनतेच्या रेट्यातून, सामान्य माणसाच्या आक्रोशातून त्यांची बदली ही मुंबईला होमगार्ड डिपार्टमेंटला करण्यात आली. मित्रांनो, मामाने हट्ट पुरवले. अहो, एखाद्या खेळण्यातल्या पिस्तुल्या वाटल्यासारख्या या लोकांनी बंदुका वाटल्या आणि याच जीवावर हा शशांक हागवणे आणि सुशील हागवणे आणि हा निलेश चव्हाण 3 रिव्हॉल्वर, त्यांनी 3 बंदुका, 3 पिस्तूल यांना देण्यामध्ये पूर्णपणे सहकार्य जालिंदर सुपेकर साहेबांनी केलंय, असं स्पष्ट पोलीस खात्यांकडे, सगळं गृह खात्याकडे सगळे रिपोर्ट आलेले मित्रांनो. आणि मुख्यमंत्री तिकडं इकडं पुण्यात बोलूच तर मुंबईमध्ये त्यांची बदलीची ऑर्डर तयार झाली मित्रांनो 10 मिनिटाच्या आत. म्हणून मी काल सुद्धा तुम्हाला म्हणालो होतो मित्रांनो की देव कोपलाय, देव कोपला. 100 पाप भरलेली आहेत. शकुनी मामाचा डाव आता चालणार नाही.
आणि माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की मुख्यमंत्री साहेब, या भांजाच्या मागचा मामा, मामा आणि भांजाचा मागचा आका कोण आहे तो आता शोधण्याची जबाबदारी आहे. या राजेंद्र हगवणीला आणि सुशील हगवणीला पळून जाण्यामध्ये कोण सहकार्य केलं? हा निलेश चव्हाण नेपाळपर्यंत कसा पोहोचला? 10 दिवस हा कुठे होता? वारंवार यांना कोणतरी कायदेशीर सल्ला कोण देत होतं? वारंवार ह्यांना सगळ्या गोष्टी कोण सांगत होतं? त्यामुळं आता यांचा आका शोधावा लागणार आहे. आका भांजे. आता मामा, या भांज्याने तुमचे कपडे उतरवलेत मोठ्या पदाचे, तुम्हाला कनिष्ठ पदावर आणून बसवलेले आहे. बघा, म्हणजे मामा भाच्यांचे लाड पुरवतो एवढं आपल्याला कल्पना आहे. आपले मामा आले की घरी येताना गोळ्या, बिस्किट, खेळण्यातली पिस्तूल वगैरे आणायची. पण ह्या मामाने ह्या बेट्यांना, या लबाडांना खऱ्या बंदुका दिल्या. पण या मामाला काय वाटलं की पुढे हा हगवणे परिवार या स्टेपला जाईल? अजित दादांनी त्याच दिवशी सांगितलं, ज्या दिवशी त्यांनी कसपटे परिवाराची भेट घेतली आणि बाहेर येता सांगितलं की मी आता जालिंदर सुपेकरांना बोललो, त्यांनी सांगितलं की ते फक्त माझे दुरून नातेवाईक आहेत, या प्रकरणाशी माझा दुरान्वये संबंध नाही. अजित दादा झटकून मोकळे झाले की सुपेकर निर्दोष आहेत. दादा आता ह्यांना टायरात घ्या. दादा बीडचे पालकमंत्री झाले आणि त्यांनी तिथं जाऊन सांगितलं की आजूबाजूची माणसं कशी आहेत बघा आणि मगच त्यांना जवळ करा. आणि तिथल्या कावत साहेबांनी पहिल्या प्रथम काय केलं असतं, 150-200 लोकांचे शस्त्र परवाने रद्द करून टाकले. आता माझं तर स्पष्ट मत आहे की जेवढे काही आमदार आहेत, जेवढे काही खासदार आहेत, जेवढे काही लोकप्रतिनिधी आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, ज्यांना भीती स्वतःची स्वतःला वाटायला लागते, ज्यांनी खोटे पत्ते देऊन रिव्हॉल्वर घेतलेले आहेत, ज्यांनी खोटे देऊन बंदूक पिस्तुली घेतलेल्या आहेत, या सगळ्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे. बात निकली तो दूर तक जाएगी. आणि वैष्णवी हगवणीच्या या प्रकरणामुळेच या सगळ्यांच्या खोट्या पिस्तुल्या, म्हणजे खोटी ऍड्रेसेस दाखवून बंदूक पिस्तूल घेतल्याच्या, रिव्हॉल्वर घेतल्याच्या घटना घडल्या. तर ते अजूनही हुंदडत फिरले असते, सगळ्यांना बंदूक पिस्तूल दाखवत, गन दाखवत. 3 वर्ष 22 साली त्यांना मिळालेलं आहे. त्यावेळेस तिथले पुण्याचे आयुक्त होते अमिताभ गुप्ता आणि उपआयुक्त होते जालिंदर सुपेकर. जालिंदर सुपेकरांनी हात झटकले. ते म्हणाले ते माझे अधिकार नाहीत. 5 जणांची बॉडी असते, कमिटी असते, त्यामध्ये मी एक आहे. आणि अमिताभ गुप्त्यांनी त्यांना रिव्हॉल्वर दिलेले आहेत. अमिताभ गुप्त्यांनी लेकरांना हातात पिस्तुल्या खेळण्याच्या दिवाळीची आपण देतो तसं देऊन ते गेले निघून दुसऱ्या राज्यात. जालिंदर सुपेकर पुन्हा डिपार्टमेंट तिकडे ते कारागृह निरीक्षक झाले, उपमहानिरीक्षक झाले. आता बंदुकाचं काय याचा, आता उद्या जर काही घटना घडल्या तर या जबाबदार कोण आहे हे आम्हाला कळतंय की हे अमिताभ गुप्तांच्या सहीशिवाय बंदुका मिळत नाही, हे सगळं समजतंय. पण याला एक सुद्धा सही, आणि या माग माझे भाचे बंदूक मागतायत म्हणून तिथं प्रशासकीय दबाव आणून खोटी ऍड्रेसेस दाखवली या सुशील आणि शशांकनं. एकानं कोथरूड दाखवलं, एकानं पुण्यात दाखवलं. खोटी ऍड्रेसेस दाखवून दिशाभूल करून आयुक्तांपर्यंत ही फाईल गेली की मग ते पण ज्यावेळेस खालून फाईल वर जाते त्यावेळेस सर्वप्रथम त्या डिपार्टमेंटकडे जाते. मग तिथल्या सर्व असे टप्पे करत ते उपायुक्तांकडे, उपायुक्ताकडून ते आयुक्ताकडे जाते. आता उपायुक्त सगळ्यांनी सही केल्या म्हणजे की अमिताभ गुप्ता सही करून मोकळे झाले. पण झालं काय, याच बंदुकांच्या जीवावर या सुशील आणि शशांक, नावं फार भारी ठेवलेत राजेंद्रने. सुशील आणि शशांक, काय सुशील काय दिवे लावले त्यांनी बघा. यांनी बंदुका दाखवायच्या म्हणजे पिस्तूल दाखवून
लोकांवर दहशत निर्माण करायच्या कुकुममध्ये ज्यावेळेस आम्ही फेरफटका मारला, फक्त लोकांनी सांगितल्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करू नका, आम्ही तुम्हाला तोंडी पाहिजे ते बोलायला तयार आहेत. कारण लोक सुद्धा दहशती ह्यांच्या भीतीखाली आहेत. लोक म्हणाले की हे दोघं असं कमरेला पिस्तूल लावून सगळ्या गावात फिरत होते, त्यामुळे लोक दहशतीखाली होते. यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. कालच मी तुम्हाला ते जीसीबीचं एक प्रकरण सांगितलेलं आहे. एळवंडे नावाच्या माणसाला कशा पद्धतीने त्याची फसवणूक केली, कशा पद्धतीने त्याला पुन्हा गनचा आसरा घेतला. पुन्हा आज एक नवीन त्यांचं प्रकरण बाहेर आलंय की हा हगवणे परिवारातले अनेक कांड आहेत. आता एक एक कांड दररोज बाहेर आहेत. एका फिल्म डायरेक्टरला फसवण्याचा प्रकार झालेला आहे. आता हे नवीनच कांड आहे. त्यांच्या पुतण्या, राजेंद्र हगवणेचा पुतण्या फिल्म निर्माण क्षेत्रात त्याने कोणत्या पृथ्वी नावाचा कोणता सिनेमा काढला, त्या सिनेमातून त्या डायरेक्टरला काहीतरी 12% देण्याचं ठरलं. पुन्हा त्याच्यातून त्यांना साहित्याचं नाव वगळण्यात आलं. त्याची मेहनत मोफत घेतली. तो आत्ता समोर आलाय मित्रांनो. म्हणजे हगवणे परिवार हे काय सगळ्यांना लुटण्याचंच काम करतो. हगवणे परिवार, राजेंद्र हगवणेच्या नावाखाली आमचं राजकीय वजन आहे. आमचा जसं लता हगवणे सांगत की आमचा वर बाप बसलाय, म्हणजे बाप कोण, तर त्यांचा भाऊ जालिंदर सुपेकर, त्यांच्या जीवावर एवढ्या मारतात. आता जालिंदर सुपेकरांनी ज्या प्रेमाने त्यांना बंदुका दिल्या, पुन्हा मी तुम्हाला सांगतो की भांजे डरो मत भांजे हम बैठे है. पण जालिंदर सुपेकर साहेब, तुम्हाला या भांज्यांनी, याच भाच्यांनी सिंहासनावरून हिरवळीवर आणून बसवले. हे तुमचे लाड आणि हे तुमचं वारंवार त्यांना मार्गदर्शन असावं अशी शंका गृह खात्याला आली. म्हणून एका दिवसात निर्णय झाला. आधी तुमचे अधिकार काढून घेतले आणि नंतर तुम्हाला होमगार्डच्या उपमहानिरीक्षकपदी हे पाठवले, होमगार्डकडे पाठवले तुम्हाला. म्हणजे ही पदोन्नती नाही, हे खाली खेचलेलं आहे साध्या ग्रामीण भाषेमध्ये. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, ही अनेक प्रकरणं बाहेर येत आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे प्रकरण आहे, म्हणजे एक लक्षात ठेवा, हे जालिंदर सुपेकर साहेब यांच्यावर हे गंडांतर आलेले आता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज त्यांच्याकडे एवढं मोठं पद होतं. लक्षात ठेवा, राज्यातल्या 60 तुरुंग आहेत, त्यामध्ये 9 मध्यवर्ती कार्यालय आहेत आणि 28 जिल्हा कारागृह आहेत. असं एकूण 41,000 कैदी. या 41,000 कैद्यांना ज्या काही विशेष सुविधा पुरवल्या जातात कारागृहामध्ये, मग ज्यामध्ये टूथपेस्ट आहे, ब्रश आहे, काजू आहेत, किसमिस आहेत, फरसाण आहे. कारण ते माणसं त्यांना सुद्धा 10-20 वर्ष तुरुंगात राहायचं, त्यांना ह्या वस्तू पूर्ण भाग आहे. मग तिथं ते स्टेशनरी असेल, कॅन्टीन असेल, ह्या सगळ्यांना जे लागणारी खरेदी आहे, या खरेदीमध्ये जवळपास 500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशी चर्चा आता सुरू झालेली मित्रांनो. आणि याच्यावर राजू शेट्टींनी वारंवार आवाज उठवलेला आहे. त्या प्रकरणाचं काय झालं, याचं पुढे काहीही झालेलं नाही. राजू शेट्टी सांगितलेत की मी आता पाठपुरावा करतोय आणि ते लवकरच उपोषणाला बसणार आहेत की याचा पाठपुरावा करा. या जो खरेदीमध्ये झालेला भ्रष्टाचार, खरं तर त्या जिल्हा कारागृहाला, त्या शहरातून त्या व्यापाऱ्यांना बिझनेस मिळाला असता, पण तसं नाही. काही ठराविक वेंडर नेमण्यात आले आणि त्या वेंडर मार्फतच ह्या कारागृहाने खरेदी करायची. आणि ज्यामध्ये ह्यांचं कमिशन, आणि ज्यामध्ये कोणी म्हणतं 300 कोटी, कोणी म्हणतं 150 कोटी, कोणी म्हणतं, आता सुपेकर म्हणतात खरेदी 300 कोटीची, तर त्यात 500 कोटी भ्रष्टाचार कुठून आला. अहो 100 कोटीने 1 कोटी 1 रुपया असो. इथं कोटी लाखाचा हिशोब नाही, इथं फक्त भ्रष्टाचार आणि कुणाचं कमिशन आहे का, हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो. त्यामुळे इथं फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे असं सांगितलं जात आहे. मित्रांनो, सुपेकर हे कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते आणि आता त्यांना होमगार्ड डिपार्टमेंटला त्यांची बदल्यात करण्यात आली आहे. म्हणून मी माझं टायटल दिलेलं आहे की मामा 1 नंबरी आहे. मामा 1 नंबरच आहे. मामा खूप चांगला आहे. मामा 1 नंबरच आहे.
मामा 1 नंबरी आहे, पण भाचे सगळे 10 नंबरी निघाले. आता मामा किती नंबरी आहे, आता हे चौकशीतून डिपार्टमेंट खाते निर्भय चौकशी केली पाहिजे की खरंच मामा पण त्या नंबरामध्ये मोडतो का. मग का मामा 1 नंबरी भाचे 10 नंबरी आहेत. पण याच्यामध्ये रोहिणी खडसे, ऍडव्होकेट रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली, देवेंद्र फडणवीसांना म्हणजेच गृहमंत्र्यांना विनंती केलेली आहे की फडणवीस साहेब, एवढी शिक्षा काफी नाहीये. जरी त्यांची पदावून थोडं कमी त्यांचा दर्जा दिला म्हणून त्यांना ती शिक्षा आहे असं तुम्हाला वाटत असेल, पण जनतेला नाही वाटत. जनतेला वाटतं की या हगवणे परिवाराच्या दादागिरीमध्ये, या हगवणे परिवाराच्या दहशतीला जर खतपाणी कोणी घातलं असेल तर जालिंदर सुपेकरांनी घातलं असं ठामपणे आता जनता बोलायला लागलेली आहे. अनेक पुरावे समोर येतात. यांनी कितीतरी सांगितलंय. आता यांनी काल सुद्धा सांगितलं म्हणे की माझी विनाकारण बदनामी चालू आहे, माझा काय अर्थार्थी काही संबंध नाही. अर्थार्थी संबंध नाही तर हे जे परवाने देणे त्याच्यावर सही कुणाची, याचं उत्तर सुपेकरांना द्यावंच लागणार. ह्याची नक्कीच खातेमार्फत चौकशी होणार आहे. मी तर म्हणतो ह्याची आता हगवणे प्रकरण हे CID कडे सोपवलं पाहिजे. आणि काल मला इतका आश्चर्याचा धक्का बसला मित्रांनो की अहो आवाज उठवला म्हणे विकृती वाढली, महिला आयोगाची संख्या वाढवायला पाहिजे. असं कोण सांगतंय? आपल्या भगिनी रुपालीताई चाकणकर सांगतायत, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष. रुपालीताई देर आहे दुरुस्त आहे. मी तुमचं कालही अभिनंदन केलं आणि आज सुद्धा अभिनंदन करतो की तुम्हाला कमीत कमी आता मिटिंग तरी घ्यावी वाटली आणि तुम्ही आता म्हणे काहीतरी योजना काढतायत आणि ज्याला वैष्णवीचं नाव देणार आहेत का द्यावं असं लोकांतून मागणी मला माहित नाही, पण वैष्णवीच्या नावानं एखादी महिला सबलीकरणाची योजना राज्य महिला आयोग राबवणार आणि गावागावात वैष्णवीचं सुरक्षा कवच असं काहीतरी त्याला नाव देऊन त्याच्यातून महिलांना समुपदेशन असेल, महिलांना संरक्षण असेल, महिलांना आत्मसन्मान असेल, महिलांना रोजगार असेल, महिलांना असणाऱ्या समस्या असेल, घरगुती हिंसाचार असेल, सासऱ्यांचं सुनेचं भानगड असेल, त्यामध्ये सासू सुनेवर जाच करत असेल, सून म्हणजे अशा अनेक प्रकारामध्ये जे महिला राज्य आयोगाचे हे काम आहे. आता याला इतकी गती मिळालेली वाटली मला खोटं नाही सांगत, मला धन्य वाटलं का. अरे वा वा म्हणलं, रुपालीताई आता लागल्या कामाला. आता म्हणजे आता ते खडबडून जागा झाल्या. आणि रुपालीताईंनी सुद्धा नाराजी व्यक्त केली त्या वकिलावर, ज्या वकिलानं त्या बिचाऱ्या गेलेल्या वैष्णवी हगवण्याचे चारित्र्यावर संशय घेतलाय मित्र. आणि या राज्य महिला आयोगानं आता बार असोसिएशनला पत्र लिहिलेलं रुपाली चाकणकरांनी की यांना काहीतरी तुम्ही नियमात बसवा, मर्यादेत बसवा. यांनी काय वक्तव्य मीडिया समोर येऊन करावी याला कुठेतरी नियमात बसवा असं कोण म्हणतंय? रुपालीताई चाकणकर. त्यामुळे आता रुपालीताई चाकणकरांवरची टीका कमी होईल, कारण त्या आता कामाला सक्रिय झालेल्या आहेत. त्यामुळे आता त्यांना कोणी मेकअप बद्दल बोलायचं नाही, त्यांच्या साड्यांबद्दल बोलायचं नाही, त्यांच्या रील्स बद्दल बोलायचं नाही. त्या आता झडाडून कामाला लागलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचं महाराष्ट्रातली 13-14 करोड जनता अभिनंदन करते. असंच तुम्ही दररोज, तसं तर दररोज 7-8 प्रकरणं घडतात, त्यातले एक जरी प्रकरण तुम्ही रोज हाताळलं तरी या महाराष्ट्रातल्या जनतेला वाटेल की खरंच राज्य महिला आयोग काम करत आहे. काल संजय राऊतांनी हा प्रश्न उपस्थित केला की राज्य महिला आयोग का राजकीय सोय आहे का, ही राजकीय सोय आहे का, असं संजय राऊतांना वाटतं. म्हणजे प्रश्न कसा, काल सुषमाताई अंधारे सुद्धा म्हणाल्या की आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा काय म्हणाल्या, रुपालीताई म्हणाल्या का प्रत्येक गोष्टीत काय आम्हीच निर्णय घ्यायचा का, प्रत्येक गोष्टीत काय यांनीच लक्ष घालायचं का, महिला आयोगानंच तर घालावंच लागेल असं सुषमा अंधारे म्हणाल्या. कारण एवढा क्राईम वाढतोय, महिलावर अत्याचार वाढतायत, दररोज प्रकरण बाहेर येत आहेत, दररोज. आजच आमच्या लातूर जिल्ह्यातल्या चाकूर मधलं एक प्रकरण छळवणुकीचं बाहेर यायला लागले. सोलापूर झालं, इकडे परभणी झालं, बीड तर आहेच. बीड का बिहार, परळी का तालिबान, लातूर का बलुचिस्तान, हे सगळं जे काही वाढतं ना मित्रांनो, याला कुठंतरी प्रशासन जबाबदार, पोलीस खाते जबाबदार, सामान्य नागरिक जबाबदार का राज्य महिला आयोग जबाबदार, याचा कुठंतरी
कोणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे, हीच भावना. आता काल एक चांगली घटना घडली, त्यामुळे मी पिंपरी पोलिसांचं जाहीर अभिनंदन करतो की हे पहा, तुमचं चुकलं, तुम्हाला चुकलं म्हणण्याचा लोकशाहीत दिलेला अधिकार आपण बजावतो. तुमचं अभिनंदन करायचं वेळ आली, तुमचं चांगलं कौतुक करायची वेळ आली, याचं आम्ही अभिनंदन करतो. निलेश चव्हाण नेपाळ बॉर्डरवर सापडला. निलेश चव्हाण थायलंडला जाण्याच्या पूर्ण विचारात होता. निलेश चव्हाणनं गोरखपूर एक्सप्रेस पकडली, पुण्याहून निघाला आणि तो नेपाळच्या बॉर्डरवर सापडला. या निलेश चव्हाणचा आका कोण आहे? मी जे बोलतोय मित्रांनो थोडं शांतपणे ऐका की ह्या निलेश चव्हाणचा आका कोण आहे, ह्या निलेश चव्हाणचा नेपाळचा रस्ता कोणी दाखवला, निलेश चव्हाणचे नेपाळचे काय संबंध आहेत. आणि निलेश चव्हाणचं अजून एक प्रकरण आहे, त्यानं आपल्या पत्नीचे ब्ल्यू फिल्म तयार केल्या. आपल्या पत्नीचे रात्रीच्या संबंधांचे स्पाय कॅमेरा लावला पंख्यामध्ये, एसी मध्ये लावून. तरी पत्नीला शंका आली, पत्नीनं जाब विचारला. शेवट त्या पत्नीने याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि आता ती बाजूला राहते. मित्रांनो, असा हा एक वादग्रस्त निलेश चव्हाण, ज्याची पार्श्वभूमी गुंडांची आहे, ज्याचे कारनामे गुंडांचे आहेत. हे जे बोंबलत पिस्तुला दाखवत सगळे नाचत फिरत होते ना, हे शशांक, सुशील आणि हा निलेश, कुणाच्या जीवावर? ह्यांना बंदुका कशा मिळाल्या? याच्या मागे जबाबदार कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैष्णवीचं बाळ हे निलेशकडे आलं कसं? जर निलेशचा काही संबंध नाही तर हा बोंबलत 10 दिवस कुठं फिरत होता? हा तोंड लपून का फिरत होता? हा थायलंडला जाण्याचा विचार का करत होता? हा आउट ऑफ नेपाळ पर्यंत गेलाच कसा? तरी पण पोलिसांचे अभिनंदन की तुम्ही त्याला पकडण्यात यशस्वी झालेलात. त्यामुळे गृहमंत्र्यांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पिंपरी पोलिसांचे अभिनंदन केलं पाहिजे की तुम्हाला निलेश सापडला. आता निलेश सापडला, कृष्णा आंधळेचं काय? कृष्णा आंधळे जिवंत आहे? मला सांगा, आपल्याकडे राफेल आहे, ऑपरेशन सिंदूर आहे, आपण 500 किलोमीटर मारा करणाऱ्या यंत्रसामुग्री आपल्याकडे, एवढे अमित शहा गृहमंत्री बसलेले आहेत, पंतप्रधान मोदी साहेब आहेत, महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, फडणवीस साहेब. कृष्णा आंधळे सापडत नाही, हा एक डाग या ग्रह खात्याला नक्कीच आहे मित्रांनो. कारण आता निलेश चव्हाण सापडला, आता वैष्णवीला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. का निलेश चव्हाण त्या हत्येमध्ये कारणीभूत आहे? का निलेश चव्हाण त्यामध्ये सहभागी आहे? मग निलेश चव्हाण तिथं काय करत होता? निलेश चव्हाणकडे बाळ कोणी दिलं? का त्या करिश्मानं केला? करिश्मा आहे का? करिश्मा निलेश चव्हाणची मैत्री आहे, ती किती लेवल पर्यंत आहे? निलेश चव्हाणच्या लॅपटॉपमध्ये कोणते सेक्स व्हिडिओ सापडले आणि निलेश चव्हाणनं कुणाकोणाच्या शूटिंग घेतल्या आणि निलेश चव्हाणचा मूळ बिझनेस काय आहे हा प्रश्न महत्वाचा खोदून काढणार आहे. त्यामुळं अजित दादा तुम्ही सांगितलेलं आहे, मुख्यमंत्री साहेब तुम्ही सुद्धा सांगितलेलं आहे की यामध्ये आम्ही कोणालाही सोडणार नाही, जो सापडेल त्याला टायरात घालणार. तर दादा क्या हुआ तेरा वादा, दादा तुम्ही आता याला टायरात घ्या. त्याशिवाय ही यंत्रणा आता पुढे सरकणार नाही. त्यामुळे आता निलेश चव्हाण सापडला, वैष्णवीच्या हत्येचं गूढ बाहेर येईल. अजून काय काय कारनामे आहेत ह्या निलेशचे, त्याचे अजून कोणते कोणते उद्योग आहेत? मग या निलेश कुणाच्या जीवावर उड्या मारत होता? तो सुद्धा सुपेकर साहेबाच्या जीवावर उड्या मारत होता का? की माझे मामा भांजे डोरोमत भांजे? तर असे हे मामा 1 नंबरी, भाचे 10 नंबरी. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला अजूनही प्रश्न आहे, या महाराष्ट्राच्या जनतेसमोर प्रश्न आहे. राजेंद्र हागवणे सापडला, शशांक सापडला, सुशील तर त्याच दिवशी सापडले, करिश्मा अटक झाली, हागवणे परिवार जवळपास सगळा सापडलेला आहे. पण कृष्णा आंधळे कुठे आहे? कृष्णा आंधळे तृतीय पंथाच्या वेशामध्ये आहे, कोणी सांगतं,
कोणी सांगतं तो नेपाळमध्ये आहे, कोणी सांगतं तो अयोध्येत आहे, कोणी सांगतं त्याला मुंबईत पाहिलेलं आहे, कोणी सांगतं त्याला तो निघून गेलेला आहे, कोणी सांगतं तो जिवंतच आहे का नाही. तो जमिनीत गेला का आसमान खा गया. त्यामुळं कृष्ण आंधळे गायब, कृष्ण आंधळे सापडत नाही. हे एक फार मोठं चॅलेंज या गृह खात्याला नक्कीच आहे. याच्यात सुद्धा आता मुख्यमंत्र्यांनी नक्की लक्ष घालतील असं मला वाटतं. म्हणून आमचं महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या वतीने विनंती, आता संतोष देशमुखच्या हत्येला न्याय द्यायचा असेल तर कृष्ण आंधळे सापडणे ही काळाची गरज आहे मित्रांनो. खरं तर हे प्रकरण घडायलाच नको, कारण याच्यातून आज धनंजय मुंडेंना विपश्यना केंद्रात जावं लागतं इगतपुरीच्या. आणि पंकजा मुंडेंना आपल्या भावाचं कार कौतुक केलं की म्हणे योग्य निर्णय आहे की मनशांतीसाठी, आत्मशांतीसाठी ध्यानधारणा. तर जसं आपल्यासारखे माणसं दररोज एक 30 मिनिट प्राणायाम, योगासन, तुमचं अनुलोम विलोम, कपालभाती आणि त्याच्यातून मनशांती, असं एक 30-35 मिनिटाचा 40 मिनिटाचा आपण दररोज कार्यक्रम करतो. तर तशा पद्धतीनं आता धनंजय मुंडे, खरं तर धनंजय मुंडेंच्या घरी मी व्यायामशाळा बघितली, फार त्या परळीला त्यांच्या बंगल्यावर कसली मोठी व्यायाम. त्यावेळेस मी कित्येक वेळा भेटायचं तर आम्हाला सांगायचं की धनुभाऊवर व्यायाम करतायत. म्हणजे तसा हा व्यायामाचा नाद त्यांना पूर्वीपासूनच होता, पण नंतर नंतर काय बिघडत गेलं देवाला माहिती आहे. पण मित्रांनो, आता त्यांना जी ध्यानधारण्याची एक गरज पडायला लागलेली आहे. आज खरं म्हणजे एक मोठं नेतृत्व, एक चांगला वक्तृत्व असलेला माणूस, कधीही धनंजय मुंडे म्हणाले नसतील, मला अजूनही वाटतंय की त्यांनीही कधीही वाल्मिकाला आदेश दिले नसतील की संतोष देशमुखला संपवा म्हणून. कोणालाही वाटत नाही, कोणी म्हणलेलं नाही आजपर्यंत, कोणालाही वाटत नाही. पण फक्त ते त्यांचे मित्र आहेत म्हणून त्यांना मंत्रीपदावरून खाली यावं लागलं मित्रांनो. आणि काल तर करुणा मुंडेनं पुन्हा बॉम्ब टाकला की म्हणे आता त्यांना त्याची गरजच आहे म्हणे ध्यानधारण्याची, कारण आता त्यांचा आमदारकी जाणार आहे. याचे सुद्धा संकेत करुणा मुंडेने दिलेले. म्हणजे आता आमदारकी जाणार सगळे, मग आता पुन्हा काय करणार मग धनंजय मुंडे. जवळपास कमीत कमी 5-6 वर्ष त्यांचं लाईफ मागे सरकलेलं आहे मित्र. या सगळ्या ह्या गुंडा, सुंड, बंदूकधारी टोळ्या, खंडण्या, काय म्हणजे प्रकरण, पुन्हा बीडमधला दहशतवाद, बरोबर आहे का नाही. हे सगळे प्रकरणामधून आता ह्या सगळ्या गोष्टीला जर कुठेतरी ब्रेक द्यायचा असेल तर आता गृहमंत्र्यांनी कंबर कसलेली आहे. मी देवेंद्र फडणवीसांचं जाहीर अभिनंदन करतो की फडणवीस साहेब, तुम्ही जे स्टेप घेतायत, काल तुम्ही पुण्यात घोषणा करूच तर आम्हाला कळालं की मुंबईमध्ये कॉम्प्युटरवर लेटर तयार होतं. कुणाचं? जालिंदर सोपेकरांच्या बदलीच. म्हणजे जे बोलतात ते करतात. म्हणून आम्ही अजितदादाला म्हणतो की तुम्ही जे बोलता की बघा आम्ही एकेकाला टायरात टाकणार, आता दादा या निलेश चव्हाणला टायरात घ्या आणि त्याच्याकडून सगळी माहिती बाहेर काढा. तर वैष्णवीच्या हत्येला आपण हत्या म्हणायची का आत्महत्या म्हणायची? मी काल तेच बोललो की आत्महत्या म्हणायची का हत्या म्हणायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे ही जर खरंच हत्या असेल असं पोलिसांना वाटत असेल तर निलेश चव्हाण कडून तुम्हाला चांगली गुपितं बाहेर येऊ शकतात आणि वैष्णवीच्या आत्म्याला शांती मिळू शकते. रुपालीताई चाकणकर, तुमच्यावर एवढे आरोप होत आहेत, काय हरकत नाही, पण तुम्ही जे आता तुमच्या डोक्यात कल्पना सुरू आहे की वैष्णवीच्या नावानं एखादी योजना काढावी की जेणेकरून महिलांना त्या ठिकाणी समुपदेशन केलं जाईल, असं काहीतरी करा. तिच्या त्या नावाच्या रूपाने तरी वैष्णवी आपल्या जिवंत असेल. म्हणून दादा आणि देवेंद्रजी, तुम्हाला दोघांना विनंती, ह्या लाडक्या बहिणीचा आदर करण्यासाठी तिच्या नावानं एखादी घोषणा करावी की जेणेकरून वैष्णवीच्या आत्म्याला शांती मिळेल. याचा न्याय तर मिळणार आहे, शिक्षा गुन्हेगाराला होणार आहे. वकील कितीही प्रयत्न करू, शेवट कुठेतरी वर देवाघरी बसलेला आहे. त्यामुळे आता भांजे, अब हम होमगार्ड बन गए भांजे. धन्यवाद मित्रांनो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. देत असल्या प्रतिसादाबद्दल आपले पुनश्च एकदा आभार. भेटूया उद्या रत्नाकर औसेकर निर्मित युट्यूब चॅनल निर्मित सकाळचा भोंगा. सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सीरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर. 51 आवाजांचा बादशहा
रत्नाकर औसेकर. कॉन्टॅक्ट 9890 39 87 88. आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर YouTube चॅनल.